दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला पहिला अध्यायातला 47वा श्लोक बघणार आहोत। कधी असा क्षण आला आहेत का की मन इतकं थकून जातं की काहीच करण्याची ताकद उरत नाही। आजचा श्लोक आपल्याला ह्याच गोष्टींवरती शिकवणार आहेत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। संजय उवाच एवमुक्त्वार्जुन संखे रथोपस्थ उपाशितं विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानस। या श्लोकचा अर्थ असा आहे, संजय म्हणाला, याप्रमाणे रणभूमीवर भाषण करून शोकाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाने बाणासह धनुष्य टाकून देऊन रथात खाली स्तब्ध बसला। म्हणजेच अर्जुन आता पूर्णपणे तुटला होता। त्याच्या हातात ताकद होती पण मनात शक्ती उरली नव्हती। कधी कधी जीवनात बाहेरून आपण स्ट्रॉंग दिसतो पण आतून पूर्णपणे थकलेलो असतो। आजचा श्लोक आपल्याला असं सांगतो, मन कमजोर झालं तर शरीराची ताकदही काहीच उपयोगाची राहत नाही। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, कधी कधी स्ट्रेस इतका वाढतो की काम करण्याची इच्छा उरत नाही, लोकांशी बोलावंसं वाटत नाही, मन शांत बसून राहतं। बाहेर सगळं नॉर्मल दिसतं पण आतून माणूस तुटलेला असतो। आजचा पॉवरफुल मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, तुटणं चुकीचं नाहीये पण त्या अवस्थेत कायम राहणं हे चुकीचं आहे। कारण प्रत्येक अंधारानंतर मार्ग दाखवण्यासाठी कृष्ण येतो। मन हरलं तर सगळंच हरल्यासारखं वाटतं। अशाच नवीन नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।